हॅलो फ्रेंड्स. सध्या महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यामध्ये अंगणवाडी मदतनीस या पदासाठीची भरती प्रक्रिया सुरू आहे. या अनुषंगाने आज आपण या अंगणवाडी मदतनीस या पदासाठीची पदभरतीमध्ये नेमकी निवड प्रक्रिया कशा पद्धतीने राबवण्यात येते या संदर्भात आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तर अंगणवाडी मदतनीस या पदासाठी कोणतीही लेखी परीक्षा घेण्यात येत नाही, सोबतच कोणताही मुलाखत किंवा इंटरव्ह्यू घेण्यात येत नाही. तर ही प्रक्रिया नेमक्या कोणत्या बेसिसवर या ठिकाणी पूर्ण करण्यात येते या बाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. सोबतच ही जाहिरात किंवा ही माहिती आपण बाल विकास प्रकल्प अधिकारी नाशिक शहर यांच्या अंगणवाडी मदतनीस पदभरती 2026 यांच्याकडून घेणार आहोत. तर नाशिक शहरमध्ये सध्या नाशिक शहरातील स्थानिक रहिवासी असलेल्या आणि पात्र व इच्छुक महिला उमेदवारांकडून 20 जुलै ते 31 जुलै या कालावधीच्या दरम्यान अंगणवाडी मदतनीस या पदासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. त्यानुसार तुम्ही बघू शकतात अंगणवाडी केंद्र या ठिकाणी देण्यात आले आहे. सोबतच अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठीची रिक्त पदसंख्या या ठिकाणी या रक्कण्यात देण्यात आली आहे. तुम्ही हे बघून घेऊ शकतात. यामध्ये एकूण रिक्त पदे आहेत 16 एवढे रिक्त पदे आहेत. तर यानंतर आपण पाहणार आहोत की निवड प्रक्रिया नेमकी कशा पद्धतीने या ठिकाणी पूर्ण करण्यात येते. त्याआधी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आता बघू शकता तुम्ही या ठिकाणी आपल्याला निवड पद्धत म्हणजे निवड कार्यपद्धत देण्यात आली आहे. ही आपण डिटेलमध्ये सविस्तर बघून घेऊ. उमेदवारांनी अर्जासोबत सादर केलेल्या कागदपत्रावरून इयत्ता 12वी पदवी, पदव्युत्तर पदवी, डीएड, बीएड, संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र यामध्ये त्यांना मिळालेल्या गुणानुसार, तसेच यामध्ये असं सांगण्यात येत आहे मित्रांनो की आपण जे काही आपलं शैक्षणिक पात्रता असते ते सर्व डॉक्युमेंट या ठिकाणी आपल्याला जोडायचे सोबतच. जसं की उमेदवारांनी अर्जासोबत कागदपत्रावरून इयत्ता 12वी वगैरे म्हणजेच आपलं जे काही या ठिकाणी शैक्षणिक आपले झालेले आहे पात्रता ते सर्व शैक्षणिक कागदपत्रे आपल्याला ह्या अर्जासोबत जोडायचे. पुढे तुम्ही बघू शकतात विधवा, अनाथ, जात प्रवर्ग, अनुभव इत्यादीसाठी त्यांचे प्रमाणपत्रावरून मिळालेले एकूण गुणांनुसार गुणवत्ता क्रमाने पात्र उमेदवारांची शहरातील रिक्त पदांच्या संख्येनुसार निवड करण्यात येईल. निवड कशी करण्यात येणार आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकतात की आपले जे काही शैक्षणिक प्रमाणपत्र आहे त्यांच्या गुणानुसार, सोबतच जात प्रवर्ग आणि अनुभव, आपला अनुभव काय असेल तर त्याचे प्रमाणपत्र आपल्याला या ठिकाणी जोडायचे. आपले जातीचे प्रमाणपत्र, विधवा किंवा आपण अनाथ असले त्यासाठी विशेष काहीतरी आपल्याला गुण भेटणार आहे तर त्यासाठी हे प्रमाणपत्र जोडायचे. आणि यांच्या एकूण गुणानुक्रमानुसार म्हणजे त्यांच्याकडून काहीतरी गुण भेटतात त्या गुणपत्रकाकडून आणि त्यानुसार पात्र उमेदवार आणि शहरातील रिक्त किती पद आहेत त्यानुसार आपली ह्या ठिकाणी निवड करण्यात येणार आहे. तर तुम्ही यानंतर अजून पुढे माहिती दिली ते बघूत आपण. पदाकरिता कोणतीही लेखी परीक्षा अथवा मुलाखत घेतली जाणार नाही. यामध्ये स्पष्ट असं उल्लेख आहे की हे जे मदतनीस, जे अंगणवाडी मदतनीस जो पद आहे यासाठी कोणतीही लेखी परीक्षा किंवा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही, हे स्पष्ट यामध्ये सांगितलं आहे. अर्जासोबत जोडलेल्या प्रमाणपत्रानुसार शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना गुण देऊन प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजेच या ठिकाणी असं सांगितलंय की परीक्षा किंवा इंटरव्ह्यू तर घेण्यात येणार नाही, परंतु जे काही आपण प्रमाणपत्र देणार आहेत त्या प्रमाणपत्रानुसार या ठिकाणी एक गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार आहे. आता पुढे तुम्ही बघू शकतात या यादीवरून यावर अर्ज करणाऱ्या उमेदवारांना आक्षेप तक्रार असल्यास अर्ज केलेल्या उमेदवारांनी 10 दिवसाच्या आत लेखी तक्रार बाल विकास प्रकल्प अधिकारी नाशिक शहर या कार्यालयाकडे सादर करावी. म्हणजेच यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की ज्यावेळेस निवड प्रक्रिया आपली ज्या ठिकाणी म्हणजे निवड प्रक्रिया आपली जाहीर करण्यात येणार आहे त्यावर कोणत्या उमेदवारांना जर तक्रार असेल किंवा आक्षेप असेल किंवा असं वाटत असेल की आपल्याला मार्क कमी देण्यात आले आहे, दुसऱ्या उमेदवाराला जास्त दिलेत, तर अशा उमेदवारांनी 10 दिवसाच्या आतमध्ये लेखी तक्रार नोंद करायची. कुठं तर त्या बाल विकास प्रकल्प अधिकारी नाशिक या ठिकाणी आपल्याला
लेखी तक्रार त्या ठिकाणी सादर करायची आहे. आता पुढे बघू शकता तुम्ही, तक्रार सादर करताना सोबत तक्रारीच्या अनुषंगाने योग्य ती कागदपत्रे जोडणे आवश्यक राहील. म्हणजेच आपली तक्रार लेखी असायला पाहिजे आणि सोबत आवश्यक ती कागदपत्रे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी द्यायची आहे. हे लक्षात घ्या. यानंतर आपण पुढे बघू शकतात, गुणवत्ता यादी तयार करताना सर्वात जास्त गुण असलेल्या उमेदवाराचे नाव सर्वात वर, कमी गुण असलेल्या उमेदवाराचे नाव सर्वात खाली अशा प्रकारे प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजेच यामध्ये असं सांगितलंय, गुणवत्ता यादी तयार करत असताना ज्या उमेदवाराला सर्वात जास्त मार्क या ठिकाणी भेटणार आहेत त्यांचे नाव सर्वात वर असणार व सर्वात कमी ज्या उमेदवाराला मार्क भेटतात, गुण भेटतात त्यांचे नाव सर्वात खाली असणार आहे. या प्रसिद्ध या यादीमध्ये हे क्रम सांगितण्यात आला आहे. यानंतर तुम्ही बघू शकतात, एकापेक्षा जास्त उमेदवारांना सारखेच गुण प्राप्त झाल्यास अशा प्रसंगी सर्वात जास्त शैक्षणिक अर्हता असलेल्या उमेदवाराची निवड करण्यात येईल. म्हणजेच एखाद्या वेळेस असं होऊ शकतो निवड प्रक्रियेमध्ये की समान गुण दोन उमेदवाराला सारखेच गुण भेटू शकतात. तर अशा वेळेस यामध्ये काय निकष ठेवण्यात आले हे, जर समान मार्क भेटले तर, की ज्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता किंवा शैक्षणिक अर्हता जास्त असेल अशा उमेदवाराला या ठिकाणी काय करण्यात येणार आहे, निवड करण्यात येणार आहे. जर असं समजा की शैक्षणिक अर्हता सुद्धा त्यांची सारखीच निघाली, तर पुढे काय सांगितलेलं आहे, शैक्षणिक अर्हता ही समान असल्यास जास्त वय असलेल्या उमेदवाराची निवड करण्यात येणार. म्हणजेच अशा वेळेस आपण असं होईल की त्यांची शैक्षणिक पात्रता जर सारखीच असेल तर त्यांचा वयाचा विचार केला जाणार आहे. दोघांपैकी दोन उमेदवारांपैकी जास्त वय कोणाचं असणार आहे त्याची या ठिकाणी निवड करण्यात येणार आहे. तसेच सदर निकष लावूनही गुणवत्ता क्रम समान येत असल्यास चिठ्ठी टाकून निवड करण्यात येईल. म्हणजेच अशा यावेळेस समजा त्यांचं वय जरी सारखंच असला तर मग काय करण्यात येणार माहिती का, एक चिठ्ठी टाकण्यात येणार आहे आणि त्या चिठ्ठीनुसार चिठ्ठीमध्ये ज्याचं नाव उघड करून पाहणार की ज्याचं नाव येईल त्या चिठ्ठीनुसार, तर त्याची या ठिकाणी निवड करण्यात येणार आहे. तुम्हाला चिठ्ठी पद्धत तर माहित असेल, गावागावामध्ये ठिकाणी असतातच ह्या चिठ्ठी पद्धत. तर पुढे बघू शकता तुम्ही, प्राथमिक गुणवत्ता प्रसिद्ध केल्यानंतर 10 दिवसात तक्रार हरकती आक्षेप प्राप्त होतील. अशा प्राप्त तक्रारीची शहानिशा करून गुणवत्ता यादी सुधारित करण्यात येईल. अशा वेळेस समजा आता तुम्ही एखादी तक्रार जर त्या ठिकाणी ह्या भरती प्रक्रियेसंबंधित तक्रार किंवा हरकत असं काही नोंद केलं किंवा अशी तक्रार त्या ठिकाणी नोंद केली, तर याच्यासाठी 10 दिवसाचा कालावधी भेटेल आपल्याला तक्रार करण्यासाठी. त्याच्यानंतर आपण जर तक्रार केली, त्याची एक सुधारित या ठिकाणी गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार आहे आणि त्यानुसार मग निवड प्रक्रिया पुढे राबवण्यात येणार आहे. तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितलं की नेमकी अंगणवाडी मदतनीस या पदासाठीची निवड प्रक्रिया कशा पद्धतीने केली जाते. सोबतच आपण एक बघूयात की प्रतीक्षा यादी संबंधित थोडीशी माहिती घेऊ या ठिकाणी. प्रतीक्षा यादी अंगणवाडी मदतनीस या पदासाठीची 1 वर्षाची असते. म्हणजेच 1 वर्ष कालावधीपर्यंत तुम्हाला प्रतीक्षा यादीमध्ये जर नाव गेलं तर राहू शकतात तुम्ही. आणि सोबतच एखादा उमेदवार 30 दिवसपर्यंत रुजू न झाल्यास, म्हणजे 30 दिवस म्हणजे पहिला महिनाभर तो आलाच नाही उमेदवार निवड झाल्याच्या नंतर, तर अशा वेळेस तो उमेदवार त्या ठिकाणी अपात्र ठरण्यात येणार आहे आणि प्रतीक्षा यादीतील उमेदवाराचा त्या ठिकाणी विचार करण्यात येणार आहे. सोबतच तुम्ही बघू शकतात, कार्यालयाने समजा एखाद्या उमेदवाराला अपात्र ठरविल्यास किंवा त्या उमेदवाराने तिथली समजा नियुक्ती स्वीकारली नाही, तर अशा वेळेस गुणवत्तेनुसार जो काही पुढचा व्यक्ती उमेदवार समजा प्रतीक्षा यादीमध्ये असणार, तर त्याचा विचार करण्यात येणार आहे या ठिकाणी. किंवा एखाद्या वेळेस समजा बालविकास कार्यालयाच्या अंतर्गतच समजा पदसंख्येमध्ये वाढ जर करण्यात आली आहे, तर अशा वेळेस सुद्धा प्रतीक्षा यादीतील उमेदवाराचा या ठिकाणी विचार करण्यात येणार आहे. तर ही प्रतीक्षा यादी 1 वर्षाच्या एवढ्या कालावधीसाठी या ठिकाणी असते. तर आज आपण या ठिकाणी पाहिलंय की नेमकं अंगणवाडी मदतनीस या पदासाठीची निवड प्रक्रिया कशा पद्धतीने राबवल्या जाते. ही पद्धत सर्व जिल्ह्यामध्ये ह्याच पद्धतीने लागू करण्यात येत आहे मित्रांनो. तर भेटूया लवकरच आपण एक नवीन माहिती सोबत. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.